नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवा आणि नंदिनी त्या ताईंनाही किडनॅपिंगबद्दल सांगतात, तर त्या म्हणू लागतात काय म्हणजे या पाळणा घरात सुद्धा एक मूल किडनॅप झालं आहे। तर आता नंदिनी म्हणते की हो, आणि हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं, कारण ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलत होता त्यावेळी आम्ही बाहेर राहून सगळं काही बोलणं ऐकलं, परंतु ही गोष्ट मात्र तुमच्यापासून त्यांनी लपवून ठेवली आणि ती गोष्ट आम्हाला तुमच्यापासून लपवायची नव्हती। तर त्या ताई म्हणतात, बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं। आईच्या पाशी तिचं बाळ नसतं त्यावेळी तिला काय दुःख होतं हे फक्त एक आईच समजू शकते। तर आता नंदिनी त्या ताईंना म्हणते, ताई तुम्ही म्हणत होता की चंदन पाळणा घरात एक बाळाचं अपहरण झालं होतं, नेमकं तिथे काय घडलं होतं? तर त्या ताई म्हणतात, अहो 8 वर्षाचं बाळ, सकाळी जाताना त्याची आई त्याला पाळण्याघरात सोडून गेली आणि संध्याकाळी बाबा घेऊन जायला आलेत, परंतु एक वयस्कर बाई त्यांच्या समोर आली, अत्तर विकण्याचं नाटक केलं आणि त्या बाळाचं अपहरण केलं। त्या बाळाला किडनॅप केलं त्या बाईने आणि आजही अजूनपर्यंत ते बाळ सापडलंच नाही आहे। तर नंदिनी म्हणते, वयस्कर बाई? तर त्या ताई म्हणतात, हो, एक वयस्कर बाई तिथे आली आणि अत्तरामध्ये गुंगीचं औषध दिलं, त्यांना बेशुद्ध केलं आणि मुलाला गायब केलं, पण अशा लोकांचं भलं होणार नाही असं म्हणत त्या ताई तिथून निघून जातात। तर आता जीवा नंदिनी या सगळ्या गोष्टीचा विचार करतात। तर आता नंदिनी जीवाला म्हणते, चंदन पाळणा घरातील मुलांचं अपहरण सुद्धा या वयस्कर बाईनेच केलं असणार। तर आता जीवा म्हणतो, हो ना, आणि पॅटर्नही अगदी सेम आहे, म्हणजे अत्तर विकण्याचं नाटक करून त्यांना गुंगीचं औषध दिलं जातं आणि बाळांना किडनॅप केलं जातं। मला तरी असं वाटते की या सगळ्यामध्ये आपल्याला पोलिसांना इन्व्हॉल्व करावं लागेल। तर आता नंदिनी म्हणू लागते, मला असं वाटते की बाळांचं अपहरण करणारं खूप मोठं रॅकेट असावं, पण जर आपण पोलिसांना इन्व्हॉल्व करणार असू तर आपल्याला सुद्धा या सगळ्यामध्ये सामील व्हावं लागेल, कारण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपला सुद्धा काहीतरी वाटा आहेच ना, त्यामुळे आपण अगोदर यात सुरुवात करूया। तर आता जीवा म्हणतो, हो मी आहे तुझ्यासोबत असं म्हणत जीवा आणि नंदिनी हात मिळवणी करतात आणि आता चंदन पाळणा घरात नक्की काय घडलं याचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात। परंतु यशस्वी पाळणा घरातील त्या मॅडमनी हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं, तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी चंदन पाळणा घरात पोहोचलेले असतात। तर आता त्या चंदन पाळणा घरातील मॅडम जीवा नंदिनीला म्हणतात, बरोबर आहे तुमचं, गेल्या आठवड्यातच एक मुलगा त्याच्या बाबांसोबत जात असताना किडनॅप झाला आणि याचं आम्हाला खरंच फार दुःख आहे, कारण आम्ही आमच्या पाळणा घरातील मुलांना खूप जीव लावतो, अगदी मायेने सांभाळतो, त्यामुळे तो मुलगा सापडण्याची आम्ही सुद्धा वाट बघतोय। तर आता नंदिनी त्या मॅडमना म्हणते, अशी कोणती इन्फॉर्मेशन आहे का जी तुम्ही आम्हाला देऊ शकता? तर त्या चंदन पाळणा घरातील मॅडम नंदिनीला म्हणतात, काहीच नाहीये ना, अहो जे होतं ते तुम्हाला मी सगळं काही सांगितलं आहे। तर आता जीवा म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही त्या मुलाच्या बाबांचा नंबर आम्हाला देऊ शकता का? आता मात्र चंदन पाळणा घरातील मॅडम त्यांच्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, कशाला? आता जीवा नंदिनी एकमेकांकडे पाहतात त्यावेळी त्या मॅडम लगेच आपलं रूप बदलतात आणि अगदी शांतपणे बोलत म्हणतात, अहो कशाला, खरं तर त्याचे बाबा आधीच टेन्शनमध्ये असतील आणि उगाच कशाला अजून त्यांना टेन्शन द्यावं, तुम्ही त्यांना भेटायला गेलात तर त्या अजून डिस्टर्ब होतील। तर आता नंदिनी म्हणते, नाही नाही मॅडम, आम्ही त्यांना कुठलाच त्रास देणार नाही आहोत, उलट आम्ही त्यांची काळजीच घेऊ, आणि खरंच सांगू का, खरं तर आम्हाला छोट्यातल्या छोट्या माहितीची सुद्धा गरज आहे आणि या सगळ्यामध्ये तुमच्या पाळणा घराचा नंबर नाव आम्ही इन्व्हॉल्व नाही करणार आहोत। तर आता त्या मॅडम म्हणतात, पण मी तुम्हाला नंबर नाही देऊ शकत, सॉरी, आमच्या हे नियमात बसत नाही। तर जीवा त्यांना म्हणतो, अहो मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, आम्ही त्या नंबरचा दुरुपयोग काहीही करणार नाही आहोत सर, प्लीज, पण आम्ही तुम्हाला नंबर नाही देऊ शकत आणि आता मुलांच्या येण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही या असं म्हणत त्या मॅडम लवकरात लवकर नंदिनी आणि जीवाला तिथून जायला सांगतात। आता जीवा नंदिनी तिथून बाहेर पडताच लगेच त्या यशस्वी पाळणाघराच्या मॅडम तिथे येतात आणि आता सानिका त्यांना म्हणते, बरं झालं तू मला अगोदरच हे सगळं काही सांगून ठेवलं होतं, नाहीतर यांना प्रश्नांची उत्तरं देता देता माझ्या मात्र पोटात गोळा आला होता। तर आता त्या यशस्वी पाळणाघरातील मॅडम म्हणू लागतात, हे जीवा नंदिनी जास्तच नाक खुपसतात, आता मास्तरांना हे सगळं काही सांगावंच लागेल, कारण जे आपल्या प्रोजेक्टमध्ये येतात त्यांचं मास्तर 12व 13व घालतात। तर आता सानिका म्हणू लागते, आपला प्रोजेक्ट तर थांबणार नाही ना? तर त्या मॅडम म्हणतात, नाही, आपला प्रोजेक्ट थांबणार नाही, इतकी वर्ष थांबला नाही आणि कोणी थांबूही शकलं नाही, त्यामुळे आता
यांचं नाव आपल्याला मास्तरांना सांगावंच लागेल, त्याशिवाय ही जीवानंदिनी गप्प बसणार नाहीत. तर सानिका म्हणते म्हणजे यांचं नाव, यांनी जे काही केलं आहे ते आता मास्तरांना आपल्याला सांगावं लागेल. तर आता त्या मॅडम म्हणतात की हो, सांगावं तर लागेलच. तर आता सानिका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्य अभ्यास करत असते आणि त्याचवेळी तिथून रम्या जात असते. आता पार्थ काव्यावर उशी फेकून मारतो. त्यावेळी काव्य पार्थला विचारते काय झालंय. तर पार्थ म्हणतो भांडण. तर आता काव्य म्हणते भांडणासाठी तुम्ही माझ्यावर उशी फेकणार आहात का. तर आता पार्थ काव्यावर चिडतो आणि म्हणू लागतो काव्या, मी तुम्हाला अगोदरच सांगतो, माझ्या मुलाच्या बाबतीत तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये. काव्या म्हणते काय करणार आहात तुम्ही माझ्याशी वाद घालताय का. तर काव्याला पार्थ म्हणू लागतो की हो, माझ्या मुलाच्या बाबतीत तुम्हाला मी कोणताही डिसिजन घेऊ देणार नाही आणि मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की माझं बाळ मला हवंय, तरीसुद्धा परत परत तुम्ही तीच गोष्ट किती वेळा बोलताय माझ्याशी. हे आपलं बाळ या जगात यायला हवं, मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. तर आता काव्य चिडते आणि पार्थला म्हणते बाळ माझ्या पोटात राहणार आहे, त्यामुळे काय करायचं ना ते माझं मी बघेन. तर आता पार्थ काव्याला म्हणतो बाळ माझं आहे, माझ्या बाळाला जर काही उलटसुलट झालं ना तर मी आपलं हे लग्न. तर आता काव्य म्हणते काय झालं, आता का जीभ अडखळली आहे, काय बोलायचं होतं सांगा ना. आपलं लग्न तुम्ही मोडणार आहात का. तर आता पार्थ म्हणतो मी आता काहीच सांगणार नाही, पण वेळ आली की मी तेही करायला मागे पुढे बघणार नाही, त्यामुळे माझ्या बाळाला हात सुद्धा लावायचा नाही. जर तुम्ही माझ्या बाळाला हात जरी लावलात ना तरी आपलं नातं संपलं म्हणून समजा. आता हे पार्थचं वाक्य ऐकून इथे मात्र काव्याला राग आलेला असतो, परंतु इकडे मात्र रम्या खुश होते. आता काव्या आणि पार्थ यांचं हे खोटं भांडण असतं आणि रम्या मात्र हे ऐकूनच खुश झालेली असते. आता काव्या रम्याला पाहते आणि शांत होते. काव्या अगदी रम्याकडे रागाने पाहत असते. रम्या अगदी वाईट वाटल्यासारखं आतमध्ये येते. पार्थ मात्र काहीच बोलत नाही. रम्या पार्थला म्हणते तू फाईल मागितली होतीस ना. आता पार्थ फाईल घेतो, परंतु रम्याशी काहीच बोलत नाही. तर रम्या काव्याला विचारते काही झालंय का, ऑल ओके आहे ना. तर आता काव्या म्हणते हो असं म्हणत काव्य ही रम्याशी काही बोलत नाही. आता रम्या पुढे निघून जाते आणि पुन्हा एकदा मागे वळून बघते आणि म्हणू लागते म्हणजे काव्याने आता पार्थला सुद्धा तिच्या मनातलं सांगितलंय, म्हणजे काव्याचा डिसिजन झालाय. रम्या अगं तू जे केलंयस ते अगदी परफेक्ट केलंयस, म्हणजे आता यांचं नातं संपत आलंय, आता शेवटच्या वळणावर आलंय असं म्हणत रम्या खुश होते आणि तिथून निघून जाते. काव्य आणि पार्थ हे सगळं काही पाहत असतात. आता रम्या निघून जाताच काव्य पार्थला म्हणते गेली असं म्हणत ती मागे येऊन पाहते, तर पार्थ तिच्या पुढे उभा असतो. तर आता काव्या पार्थला चांगलाच थपाटा घालते आणि म्हणू लागते सॉरी या देशमुख, मी तुमच्यावर खूप चिडले ना. तर आता पार्थ म्हणतो पण हे माझ्यासाठी नवीन नाही आहे ना. आता मात्र काव्य पुन्हा एकदा धपाटा घालते. तर आता काव्य म्हणू लागते हो, पण आपली ही भांडणं खोटी होती, पण रम्याला खरी वाटली असतील ना. तर पार्थ काव्याचं कौतुक करत म्हणतो कसल्या भांडलाय तुम्ही माझ्यासोबत, जबरदस्त, खरंच आपली कसली भांडणं चालू होती. तर काव्य म्हणते हो का, ही तर आपल्यासाठी नवीन नाही आहेत, या अगोदर पण आपण कित्येकदा भांडलोय, आठवतंय का तुम्हाला. पार्थ म्हणतो आठवतोय, पण हात जोडतो त्या गोष्टींच्या आठवणी परत नको आणि ती भांडणं परत आपल्या आयुष्यात नकोच. तर आता काव्या पार्थला म्हणते आणि ती होणारही नाहीत, कारण आता रम्याचा खरा चेहरा मला कळालाय. रम्याला वाटतंय की ती आपल्याला नाचवते, आपलं जे आताचं भांडण होतं ना ते रम्याला खरं वाटलं आणि त्यावरून ती तर खुश झाली आहे, पण रम्याला हे माहीतच नाही आहे की आपण तिला नाचवतोय. तर पार्थ म्हणतो पण हे ज्यावेळी तिला उद्या कळेल त्यावेळी तिला कळेल की आपला खेळ संपलाय. तर काव्या म्हणते की हो, आता रम्याचा खेळ लवकरात लवकर संपवायचा असं म्हणत आता काव्य आणि पार्थ या दोघांनीही रम्याला चांगलंच ओळखलेलं असतं आणि त्यासाठीच त्या दोघांनी एकत्र मिळून रम्याचा खेळ संपवायचा ठरवलेलं असतं. आता पार्थ आणि काव्य एकमेकांना मिठी मारतात. तर काव्य म्हणू लागते देशमुख, आता मी या रम्याचं सत्य तुम्हाला सांगितलं, त्याचा खरा चेहरा मी तुम्हाला सांगितला, तसाच आता मला नंदिनी ताईलाही सांगायचं आहे. तर पार्थ म्हणतो सांगा, त्यांनाही कळू देत. तर आता पार्थ काव्याला म्हणतो बरं, पण मी तुमच्यावर उशी फेकून मारली होती, लागली तर नाही ना तुम्हाला. तर काव्य पार्थला म्हणते नाही हो देशमुख, ही उशी ना, ही आपली उशी सॉफ्ट आहे, कशी लागते दाखवू का तुम्हाला. असं म्हणत आता काव्याने पार्थला धबाधब मारायला सुरुवात केलेलं असतं. पार्थ म्हणतो आता तुम्ही मला का मारताय. आता दोघांची ही मज्जा मस्करी चालू असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
नंदिनी गरम पाण्यामध्ये पाय शेकवत असते. आता मानिनीताई तिच्यासाठी टॉवेल आणून देतात आणि नंदिनीला विचारतात, नंदिनी आता बरं वाटतंय ना तुला? नंदिनी म्हणते हो आई. तर त्यावेळी वसुआत्या मध्ये नाक खुपसत म्हणतात, अरे वा, सुनेची जास्तच काळजी घेतेस, खूप लाड करतेस तिचे तू. नाही म्हणजे लाड करतेस हे दिसतायत, छान करतेस तू हे. खरं तर लाड करायलाच पाहिजे, पण लाड करतेस हे बघून बरं वाटलं. तर वसुआत्यांचा हा टोमणा मानिनीताई चांगलंच प्रत्युत्तर देतात आणि म्हणू लागतात, बरं वाटलं ना, मग मला सुद्धा मस्त वाटलं. आता मला सांगा ताई, मी नाही तर अजून कोण लाड करणार हिचे? हिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? हो की नाही? एवढे कष्ट घेते ती आई होण्यासाठी, उपास तापास करते, देवळांमध्ये फिरते अनवाणी, आणि म्हणूनच तर तिचे पाय दुखतायत. तर आता वसुआत्या म्हणतात, अगं बाई हो. तर आता मानिनीताई म्हणतात, हो, पण तिचे लाड सुद्धा मीच करणार आणि तिची काळजी सुद्धा मीच घेणार. आता होणाऱ्या बाळाची आजी म्हटल्यावर काळजी घ्यायला नको का तिची? आता त्याच वेळी त्या ठिकाणी जीवा येतो आणि म्हणू लागतो, अनवाणी फक्त काय सुनत चालत गेली आहे का, की मुलाकडे लक्षच नाहीये? तर आता वसुआत्या म्हणतात, अगं बाई, म्हणजे तू पण जीवा? तर मानिनीताई म्हणतात, तू तू पण गेला होतास का, आणि तेही अनवाणी चालत? छे छे, माझा तर या गोष्टीवर विश्वास नाही. तर जीवा म्हणतो, असं म्हणत तो नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनीला म्हणतो, आता तूच सांग. तर नंदिनी हसतच म्हणते, हो आई, मी जे जे काही करतेय ना त्या सगळ्यांमध्ये मला जीवांची साथ असते. आता हे ऐकून मानिनीताईंना जीवाचा अभिमान वाटतो. मानिनीताई म्हणतात, खरंच? अरे वा वा वा, गुणाची आहे ग बाय माझी. असं म्हणत मानिनीताई पुन्हा एकदा नंदिनीचंच कौतुक करतात. आता मात्र जीवा चिडतो आणि म्हणतो, म्हणजे यात पण सुनेचंच कौतुक? काय बाई आहे ही? तर मानिनीताई म्हणतात, बरं बाबा, करते तुझं कौतुक, इथे बस. बरं बरं, तुला बरं वाटतंय ना, थांब मी तुला लाडूच खाऊ घालते. असं म्हणत आता मानिनीताई स्वतःच्या हाताने जीवाला लाडू खाऊ घालतात. आता वसुआत्यांचे टोमणे काही थांबत नाही. वसुआत्या म्हणतात, आणि काय रे, सकाळपासून काय फक्त देवळच फिरत बसलाय का? आता मात्र नंदिनी आणि जीवाला वसुआत्यांच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तर वसुआत्या म्हणतात, नाही नाही, म्हणजे रम्या मला म्हणत होती की आजही जीवा ऑफिसला आला नाही. अरे नक्की आहेस कुठे तू? बाळ व्हावं म्हणून देवाच्याच मागून धावतोयस का? आता जीवा लगेच वसुआत्यांच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणतो, वसुआत्या, अगं बाळ व्हावं म्हणून नाही. तर वसुआत्या म्हणतात, मग? तर जीवा म्हणतो, कारण आज एका माऊलीने तिचं बाळ गमावलं आहे आणि त्या माऊलीचं बाळ, तिचं मूल तिला परत मिळावं ना, यासाठी आज वनवन केली आहे. तर मानिनीताई म्हणतात, तू नक्की हे काय बोलतोयस जीवा? कारण मानिनीताईंना सुद्धा यातलं काहीच माहित नसतं. मानिनीताई म्हणतात, अरे काय झालंय ते नीट सांग ना जीवा, आणि अगं नंदिनी तू तरी सांग. असं म्हणत मानिनीताई घाबरून गेलेल्या असतात. तर जीवा म्हणतो, हो सगळं सांगतो. असं म्हणत आता जीवा घडलेला सर्व प्रसंग सांगू लागतो. जीवा वसुआत्या आणि मानिनीताई या दोघांनाही म्हणतो की काल रेखाताईंचा फोन आला होता आणि म्हणूनच मी आणि नंदिनी आनंद निवासला गेलो होतो. आता नैनाने सांगितलेला सर्व प्रसंग जीवा आणि नंदिनी वसुआत्या आणि मानिनीताईंना सांगू लागतात. आता नैनाची ती अवस्था, नैनाचं बाळ गायब झालं हे ऐकल्यानंतर मानिनीताईंनाही धक्का बसतो. तर मानिनीताई म्हणतात, बाई, म्हणजे एवढं सगळं घडलंय आणि यासाठी तुमची वनवन चालू आहे का? तर नंदिनी म्हणते, हो आई, कोणीतरी हे करायलाच हवं ना. तर आता वसुआत्या पुन्हा एकदा मध्ये नाक खुपसतात आणि म्हणतात, हो ते कोणीतरी करेलच ना. कारण काय आहे ना नंदिनी, आपल्याकडे पोलीस नावाची एक व्यवस्था आहे, त्यांना करू देत ना त्यांचं काम. आणि काय रे, तुम्ही रात्री कुठली फिल्म बघितली होती का की सकाळी उठल्यावर लगेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झाला आहात? असं म्हणत वसुआत्यांचे टोमणे काही थांबत नसतात. वसुआत्या पुढे म्हणतात, हे बघा, लोकांची बाळं शोधण्यापेक्षा ना स्वतःचं बाळ या जगात कसं येईल ना यासाठी प्रयत्न करा, हा विचार करा. आता मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. वसुआत्यांच्या बोलण्याचा दोघांनाही खूप राग आलेला असतो. आता मानिनीताई वसुआत्यांना आवाज देत म्हणतात, ताई, आता वसुआत्यांना माहीत असतं की 4 शब्द ऐकून घ्यावे लागतील आणि म्हणूनच त्या म्हणतात, ऐक, हे दाणे खाऊन ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय, लिंबाचा सरबतच पिऊन येते. असं म्हणत वसुआत्या तिथून निघून जातात. आता जीवाला मात्र वसुआत्यांच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, काय करायचं हिचं? नंदिनी म्हणते, त्यांचं सोडून द्या, त्यांना काय बोलायचंय ना ते बोलून देत, परंतु आपण जे करतोय ते सगळ्यात मोठं आहे. तर आता मानिनीताई जीवा आणि नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, खरंच तुम्ही जे करताय ते खूप मोठं कार्य आहे आणि खूप मोठं काम तुम्ही पार पाडताय, म्हणूनच तुम्हा दोघांचाही मला अभिमान वाटतोय. पण एक सांगू का जीवा, नंदिनी, तुम्ही जे काही करताय त्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही जे काही सांगताय ना ते ऐकूनच माझं काळीच असं धस होतंय, त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटते. नंदिनी म्हणू लागते, नाही आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई, तसं काळजी करण्यासारखं काही नाही, पण म्हणतात ना की चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरापासूनच करावी.
बस आमच्या मनातील ध्येय एकच आहे आणि आमची या बदल्यात काही अपेक्षाच नाही. फक्त नैनाताईंचं बाळ त्यांना परत सुखरूप मिळावं एवढंच आम्हाला वाटतंय. या सगळ्यातून काय की काहीतरी पुण्य कमावल्याचा आनंद होईल आम्हाला. अरे हो आई, मी विसरूनच गेले. काव्यासाठी मी काही फळं कापून ठेवली होती, मी तिला देऊन येते असं म्हणत आता नंदिनी काव्याला फळं देण्यासाठी निघून जाते. आता देशमुखांच्या घरी गुरुजी आलेले असतात आणि विचारतात येऊ का, तर मानिनीताई म्हणतात अहो गुरुजी, अहो या ना, विचारताय काय असं म्हणत आता गुरुजी देशमुखांच्या घरी येताच अगदी नेहमीप्रमाणे मानिनीताई त्यांचं स्वागत करतात. आता मानिनीताई आणि जीवा दोघंही गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी आशीर्वाद देत म्हणतात औक्षवंत व्हा. तर आता जीवा गुरुजींना प्रश्न करत म्हणतो गुरुजी तुम्ही आज अचानकच कसे काय. तर मानिनीताई म्हणतात अरे ते स्वतःहून नाही तर मीच त्यांना बोलावून घेतलं आहे. हे बघ जीवा, तुम्ही दोघंही इतके प्रयत्न करताय, बाळाचा ध्यास घेतलाय तुम्ही, तरी सुद्धा गुड न्यूज येत नाहीये. का येत नाहीये, ती कधी येईल, हे सगळं मला गुरुजींना विचारायचं होतं आणि म्हणूनच मी गुरुजींना इथे बोलावलं आहे. तर मानिनीताई गुरुजींना म्हणतात गुरुजी मला माफ करा, तुम्ही असं म्हणाल की मी खूप अधीर झाली आहे, पण तसं काही नाहीये. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की पार्थ आणि जीवाचं आजवर सगळं काही मार्गी लागलं आहे आणि या दोघांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी अगदी एकत्र होत असतात. सुख दुःख चढ उतार, अगदी त्या दोघांचं लग्नही एकत्रच झालं, अगदी दुसऱ्यांदा केलं ते सुद्धा. पण मला गुरुजी एका प्रश्नाचं उत्तर मिळतच नाहीये, याच बाबतीत असं का घडतंय. एकाची ओंजळ भरलेली आणि दुसऱ्याची ओंजळ मात्र रिकामी, असं का होतंय गुरुजी. म्हणजे सगळं काही सुरळीत होईल ना. आता गुरुजी मानिनीताईंना म्हणतात मानिनी तू समंजस आहे, परंतु नातवंडांची वाट बघणाऱ्या आजीला तू समंजस हो असं मी नाही सांगणार. काही गोष्टी या तुझ्या किंवा माझ्या हातात नसतात. या जगात कोण येणार, कधी येणार आणि कधी जाणार हे सगळं काही ठरलेलं असतं आणि ते बदलण्याची ताकद फक्त आपल्या कर्मांमध्येच असते. दुसऱ्याची दुकरी कळ बरी कराल तरच त्याचं फळ मिळेल. तर मानिनीताई गुरुजींना म्हणतात पण गुरुजी जीवा आणि नंदिनी अगदी खरंच मनापासून प्रयत्न करतायत, त्यांना यश का मिळत नाहीये. आता मानिनीताई प्रश्न करतात गुरुजी क्षणार्धात उत्तर देत म्हणतात मिळेल, नक्की मिळेल. काहींना लवकर यश मिळतं तर काहींना उशिरा. पण गंमत अशी आहे ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही. आता गुरुजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर मानिनीताई आणि जीवाला मात्र काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी काव्याला म्हणते बघितलंस ना काव्या, म्हणजे मी आणि पार्थ. तर आता काव्या म्हणू लागते अगदी बरोबर होता. आता काव्या कान पकडते आणि म्हणू लागते सॉरी ताई. तर नंदिनी म्हणते अगं, तर आता काव्या म्हणते हो ताई सॉरी, अगदी मनापासून सॉरी. मी त्या रम्यावर विश्वास ठेवला, ही माझी जगातील सगळ्यात मोठी चूक होती. पण मी तरी काय करू ताई, म्हणजे आपण पुन्हा एकदा लग्न करणार होतो त्यावेळी कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला मला जागाच द्यायची नव्हती ग. आणि त्यावेळी रम्याने इतकं मनापासून सगळं काही करून दाखवलं की ते सगळं काही खरं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी हेच वाटत होतं की मी जर मूव ऑन केलं तर रम्या सुद्धा मूव ऑन करू शकते, मग तिने सुद्धा या सगळ्यातून मूव ऑन व्हायचं ठरवलं असेल. आणि म्हणूनच ताई मला तिचं सगळं वागणं हे खरं वाटत गेलं, मी तिच्यावर विश्वास ठेवत गेले. असो, आता मला सगळं काही विसरायचं आहे पण रम्याला मात्र विसरू द्यायचं नाही. आता नंदिनी काव्याचं कौतुक करत म्हणते वा, मला तर खूप छान वाटते कारण माझी डॅशिंग काव्या पुन्हा एकदा परत आली आहे म्हणून. तर आता काव्या म्हणते ताई. नंदिनी म्हणते खरंच असं म्हणत आता नंदिनी काव्याचं कौतुक करते आणि त्यानंतर नंदिनी काव्याला विचारते मग आता तू काय करायचं ठरवलंयस, तू काय करणार आहेस आता. तर आता काव्या रागानेच म्हणते रम्याला एक्सपोज करायचं ठरवलं आहे, खूप मोठी चूक केली आहे रम्याने, खरं तर चुकीचीच आहे ती. तर आता नंदिनी काव्याला म्हणते काव्या अगं रम्या चुकीचीच आहे पण तू तरी कुठे बरोबर वागतेस. काव्या अगं त्या दिवशी मी तुला इतकं समजावलं पण त्यावर तू एक शब्दही बोलली नाहीयेस. काव्या मला तुझ्या निर्णयाची गरज आहे, तुझ्या उत्तराची मी वाट बघते. काय ठरवलंयस तू, तू तुझं बाळ अगदी मनापासून स्वीकारणार आहेस की नाही या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचंच आहे. आता मात्र काव्या शांतच होते. तर नंदिनी म्हणते बघितलंस, हेच मी म्हणते काव्या, तुला आत्ता नाही कळणार. पण काव्या एकदा का बाळ तुझ्या हातात आलं ना की तूच म्हणशील ताई सुख जे म्हणतात ते हेच आहे का. काव्या अगं मी खरं बोलते, एकदा का तू बाळाला हातात घेतलं ना की तुझे सगळे प्रश्न अगदी आपोआप संपतील.
सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. बाळाची नाळ आईशी जोडली असते म्हणून की माहीत नाही, परंतु काव्या एवढं मात्र नक्की, पण एकदा बाळ मांडीवर आलं ना, एकदा बाळ आयुष्यात आलं ना, की अलगद सगळ्या गोष्टींचा गुंता सुटू लागतो. तर काव्या म्हणते, ते सगळं ठीक आहे ताई, मला सगळं काही पटते, पण हा असा निर्णय आहे ना की एकदा पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहता येत नाही. म्हणून तर उशीर होण्या अगोदरच सगळ्यांकडून वेळ मागून घेते. आता नंदिनी काव्याला सावरते, तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवा गुरुजींना प्रश्न करत म्हणतो, ज्यांना उशिरा यश मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर यश मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही. म्हणजे काय गुरुजी, यातही काहीतरी कोडच आहे. तर गुरुजी म्हणतात, कोड आहे ना, मग सुटेल, आणि तेही लवकरात लवकर. तर आता जीवा म्हणतो, बरं गुरुजी, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. म्हणजे सध्या मी आणि नंदिनी एका मिशनवर आहोत. तर गुरुजी म्हणतात, सुटेल, लवकरच सुटेल, पण एक सांगतो, सैतानाच्या राज्याला आव्हान देताय तुम्ही. जिथे जाताय, जिथे पाऊल टाकताय तिथे दलदल आहे. जितके हातपाय माराल तितके तुम्ही अडकाल. शांत राहून मार्ग काढा, म्हणजे नक्कीच मार्ग सापडेल. शुभम भवतु, असं म्हणत आता गुरुजी जीवा आणि नंदिनीला आशीर्वाद देतात. आता मानिनीताई आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्याचवेळी वसुआत्या येतात आणि म्हणतात, गुरुजी, अहो तुम्ही कधी आलात? अहो तुमच्याकडे 5 मिनिटं वेळ आहे का? जरा रम्याला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे, चला ना, वरतीच चला. तर गुरुजी मानिनीताईंना म्हणतात, चला येतो जाऊन. तर आता वसुआत्या म्हणतात, या लवकर. आता मात्र मानिनीताई आणि जीवा यांना हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी काव्याला म्हणते, मी नक्कीच समजू शकते. खरंच काव्या, कारण आनंद निवासमध्ये इतक्या केसेस येतात की मुलींना नक्की कळतच नाही की आधी बाळ निवडावं की करिअर. तर काव्या नंदिनीला प्रश्न करत म्हणते, मग त्या काय निवडतात? तर नंदिनी म्हणू लागते, काही मुली या करिअर निवडतात आणि त्यासाठी त्या बाळ अबाउट करायलाही तयार असतात. पण आता मात्र काव्या विचार करू लागते. तर नंदिनी पुढे म्हणते, पण काही मुली या रिस्क घेऊन सुद्धा आपलं बाळ निवडतात. पण ज्यांना करिअर करायचं असतं त्यांचं शरीरच नंतर त्यांना सिग्नल देऊ लागतं की त्यांनी निर्णय चुकीचा घेतलाय, त्यांनी निर्णय वेगळा घ्यायला हवा होता. कारण करिअर जसं थांबत नाही तसं शरीर सुद्धा थांबत नाही काव्या. कारण काव्या, लोक ठीक म्हणतील की करून घ्या अबॉर्शन, परंतु जेव्हा त्यांना मूल हवं असतं त्यावेळी शरीर साथ द्यायला नको. आणि जर काव्या निसर्गाची चक्र जर उलटी फिरवण्याचा आपण प्रयत्न केला तर मग निसर्ग सुद्धा ते चक्र सुरळीत नाही होऊ देत. बाकी काव्या, तू शहाणी आहेस, आता तुझा निर्णय हा तुलाच घ्यायचा आहे. कारण कसं आहे ना, पुढे जाऊन जे काही होईल त्याचा दोष तू दुसऱ्यांना दिलेलं मला चालणार नाही. त्यामुळे तुझ्या मनाने तुला निर्णय घ्यायचा आहे. तर काव्या नंदिनीला म्हणते, हे तू बोलतेस ताई? तर नंदिनी म्हणते की हो, जशी मी तुझी ताई आहे तशी मी एक बाई सुद्धा आहे. सो मी तुला सांगणार नाही की तू काय करायचे, मी तुला हेही सांगणार नाही की तू बाळाचं काय करायचं. कारण उशिरा का होईना पण काय निर्णय घ्यायचा हे तुझं तुला कळायला हवं. तर नंदिनी पुढे काव्याला म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, तू जरी रम्याचा निकाल लावलास तरी सुद्धा तुझा निकाल मात्र पेंडिंगच आहे. आता काव्या या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. नंदिनी मायेनेच काव्याला जवळ घेते, तिला शांत करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला एक अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. जीवा म्हणतो, स्पीकरवर टाक. तर नंदिनी विचारते, हॅलो, कोण बोलतंय? तर समोरची व्यक्ती म्हणते, ज्या शिरताय ते सैतानाचं घर आहे. तर जीवा म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय? तर आता समोरची व्यक्ती जीवाला म्हणतो, मास्टर. आता मात्र जीवा नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे काव्याने मात्र धमाका केलेला असतो. काव्याने सनसनीत आता रम्याच्या कानाखाली मारलेलं असतं आणि म्हटलेलं असतं, ही चपराक जुन्या काव्याकडून जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस. आता रम्या रागानेच काव्याला म्हणते, ही जुनी काव्या इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे का? तर आता काव्या म्हणते, याचा विचार तू नको करूस. रम्या, तुला एकच सांगते, आमच्यापासून आणि आमच्या होणाऱ्या बाळापासून लांब राहायचं, असं म्हणत आता काव्याने रम्याला ताकीदच दिलेली असते. आता इथे मात्र पार्थ खुश होतो आणि म्हणतो, आमचं बाळ. आता काव्या पार्थचा हात हातात घेते आणि एक हात आपल्या पोटावर ठेवते. आता काव्याने शेवटी आपल्या बाळाचा स्वीकार केलेला असतो आणि रम्याचे चांगलेच 12 वाजवलेले असतात. आता ही चवताळलेली रम्या नक्की काय करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.